नमस्ते पेरू बागायतदार आणि शेतकरी मित्रांनो. तर या ठिकाणी आपण निमॅटोड यामध्ये एक औषधाचं ड्रिंचिंग दिलं होतं. तर ते दिल्यानंतरनं ह्या ज्या व्हाईट रूट दिसत आहेत, तर ह्याची ग्रोथ ही अशी व्हाईट रूट झालेली आहे. आपल्याला साधारणपणे एक 15-20 दिवसामध्ये अशी व्हाईट रूट मिळून जाते. दुसरी गोष्ट, ही जी कॅनॉपी वाढलेली आहे, ह्या ज्या फूट आहे म्हणजे साधारणपणे 1 फूट हे 15 दिवसामधली वाढ आहे. ही जी वाढतंय तुम्हाला नवीन दिसतंय इथपासून इथपर्यंत, म्हणजे ही जी काळं ब्लॅक दिसते फांदी, तर ही जुनी इथपर्यंतची वाढ होती. इथून पुढची वाढ ही 15 दिवसामधली आहे. म्हणजे साधारणपणे आपण या ठिकाणं जे औषध वगैरे वापरतो किंवा बाकी इतर जे शेड्यूल ठेवतो, तर त्याचे परिणाम हे अशा पद्धतीने फूट वगैरे वाढ ही आत्ता नवीन जी फूट निघते, तर ही वाढ वगैरे ही अशी आहे. हे बघा, ते नवीन फांद्या वगैरे जे दिसतात, तर त्या अशा पद्धतीनं नवीन फूट या ठिकाणी आत्ता सुरू झालेली आहे. आणि हा फ्रेश शेंडा जो असतो, हा फ्रेश, काही ठिकाण हा असा जो असणारा शेंडा आहे हा काळा पडतो किंवा जळत असतो. आणि हे जी व्हरायटी आहे ही रेड डायमंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे अशा पद्धतीने ही ग्रोथ या पेरूबागेमध्ये मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आणि ही महत्त्वाचं जो बुंदा असतो, तर तो सुद्धा जाड बनलेला आहे. हे बघा, इथं जर पाहिलं तर लक्षात येईल ही जी बुंद्याची साईज आहे ही वाढलेली आहे. अशा पद्धतीनं एक ह्यामध्ये ह्या बागेमध्ये व्हाईट रूट ग्रोथ होत नव्हती पहिलं. दुसरी गोष्ट, फूट निघत नव्हती. फूट न निघणं, व्हाईट रूट ग्रोथ न मिळणं, त्याचबरोबर ह्या ज्या फांद्यांची जी वाढ पाहिजे आपल्याला अपेक्षित, ब्रँचेस निघणं गरजेचं आहे, सेटिंग होणं ब्रँचेसची, ती होत नव्हती. तर ती या ठिकाणं ही 15 दिवसामध्ये आपल्याला ह्या ब्रँचेस वाढ वगैरे हे मिळालेले आहे. ही जे इथून साधारणपणे 1-1.25 फुटापर्यंत, म्हणजे जिथं हात लावला आहे तिथून पुढं जी अशी पिवळसर फांदी दिसते, ही काळपट आहे. ही तर आधी होती, त्याच्यावरती ही जी ग्रोथ आहे ही साधारणपणे 1 फुटाच्या आसपास फांद्या ह्या वाढलेल्या आहेत. आणि ही स्टेम जी म्हणतो आपण, म्हणजे बुंद्याची जाडी जी म्हणतो, तर ती आपल्याला चांगली मिळून जाते. सगळ्यात महत्त्वाचं, बुंद्याची जाडी मिळणं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण काम आहे. आणि ते झालं तरच आपल्याला झाडांची ग्रोथ हे पहा अशा पद्धतीने ही कॅनॉपी डेव्हलपमेंट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि या बागेमध्ये हे 6 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत प्लॉटला साधारणपणे. कारण पहिलं 1-1.5 महिना त्यामध्ये रूट ग्रोथ नव्हती, म्हणजे तसं तर ते प्रॉब्लेम होते. त्यानंतर ते सुरू झालेले थांबवलेले आहेत. आणि हे आत्ताची ही ग्रोथ आहे, तर ही फूट वगैरे हे अशा पद्धतीने आपल्याला मिळालेले आहे. या ठिकाणं हरभरा पिकामध्ये सुद्धा दिलेल्या औषधाचा परिणाम हा आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर कांदा पीक जे असतं, या ठिकाणी आंतरपीक होतं बघा. हे असं छोटं छोटं या ठिकाणी मरत होते, फेक कांदा होता. त्यानंतरनं या ठिकाणी औषध दिल्यानंतरनं हे जे 20 दिवसामध्ये कांद्याची साईज ही तुम्हाला या ठिकाणी वेगळी मिळालेली आहे. ही अशा पद्धतीने ही ग्रोथ आणि कॅनॉपी डेव्हलपमेंट ही 6 महिने पूर्ण झालेल्या झाडांची अशी मिळालेली आहे पेरू पिकामध्ये. आणि व्हरायटी पुन्हा एकदा सांगतो, रेड डायमंड आहे.